शपथ दिली. तो कोणी? तो म्हणे तो तर रावणच. हे बघा, माफी मागून बोलतो आमचे स्वानंद सुराशी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर. मला वाटतं केदाजी महाराजांच्या समकालीन असतील महाराज नाही ना, जगन्नाथ बाबा खानदेशकर. 111 वर्षे वय बाबाचं होतं महाराज. आता त्यांना जाऊन जवळजवळ 20 वर्षे पूर्ण झाली. त्यांनी सांगायचं रावणाची उपमा माणसाला देऊच नका, का कदाचित रावणाचा सुद्धा अपमान होईल. माणसं रावणाच्या पुढची कृत्य करायला लागली महाराज. जे रावणाने केलं नाही ते माणसं करायला लागली. रावणाची उपमा माणसा तुमचा रावणाचा एक गुण नाही बाबा आपल्या. एक रावणाला बायका किती आली भाऊ? आता हे म्हणतात ते मला मिळ लागला तो काय रावणा बायका किती बाबा? 80,000. वा बरोबर. 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू एकट्या पट्ट्याचं काही नव्हतं. आता जर ते असतं तर भाऊ का जिल्हा परिषदेला फॉर्म भरला असता कोणत्या दिवशी. पुढे बघा, 80,000 बायका असताना तरी सुद्धा सीतामातीला चोरून नेलं. मग मुद्दा हा सांगायचा की सीतामातीला ज्यावेळेस चोरून नेलं अशोकवनामध्ये नेऊन ठेवलं आणि रावण महाराज आपल्या महालामध्ये झोपण्यासाठी गेले. रावणाची पत्नी मंदोदरी घरातलं काम आटोपलं. रावणाला आवाज दिला, हो अहो. रावण म्हणजे काय भानगडे, बाया माणसाचा आवाज कस काय वाढला? आणि बाया माणसाचा आवाज उगाच वाढत नाही. उगाच कस काय वाढत? ज्या दिवशी बाया माणसाचा आवाज वाढला त्या दिवशी समजा असं काहीतरी घडले. तुमचं काय म्हणणं आहे? हे म्हणतात जे तो म्हणणं तेच ना. बाया माणसाचा आवाज उगाच वाढत नाही महाराज. रावण म्हणे काय भानगड आहे, काय म्हणणं आहे? ते म्हणजे अहो तुम्हाला एक प्रश्न विचारू का? रावण म्हणे मंदोदरी काय बोलती तू? तुला काय विचारायचं ते विचार ना, तुझा माझ्यावर अधिकार आहे. मी आपलं पती पत्नीचं नातं आहे, काय विचारायचं ते विचार. मंदोदरी मी विचारी पण खरं बोलणार का? रावण म्हणे माझी शंका येते तुला? म्हणे हो ठीक आहे, मी तुला कधी खरंही बोलला असेल कधी खोटंही बोलला असेल, पण आज मात्र मी तुला खोटं बोलणार नाही. मंदोदरी म्हणली काय कारण? तर त्या दिवशी एकादशी होती. रावण म्हणे आज एकादशी. म्हणजे रावण एकादशीच्या दिवशी खोटं बोलत कोण? आपण खोटं बोलल्याशिवाय फराळ करीत नाही. विचार म्हणे अगदी विचार. आणि त्या दिवशी मंदोदरीने रावणाला 5 प्रश्न विचारले महाराज. किती? 5. आता तेवढे 5 प्रश्न मी तुम्हाला सांगतो, ध्यानात राहू द्या. कीर्तन झालं तुम्हाला विचारेल. हे म्हणते मी तुला भेटलो तर ती भेटते ना, तुला जरा घोळते सुनी. पहिला प्रश्न असा आहे, मला सवती किती आहे? कोण म्हणतं? मंदोदरी रावणार. मला सवती किती आहे? रावण म्हणे तुला माहित नाही का? मंदोदरी मला काय माहित आहे? तुम्ही आळंद गेले ती कोणी कामता, आपण रसोद गेले ती कोणी कामता. वस्तुस्थिती ठीक आहे, तुला माहिती नाही, तुझ्या माहिती सौ सांगतो तुला. 80,000 चौथी. आणि 80,000 चौथी म्हणल्याबरोबर मंदोदरीने टाळ्या वाजायला सुरुवात केली. रावण म्हणजे मंदोदरी एक सौत घरात आली तो लोकांचे भांडणं लागतात, तुला 80,000 चौथी सांगितलं, तू टाळ्या वाजतील हसते काय? ती म्हणली अहो मला न टाळ्या वाजायला न हसायला झालं तरी काय, तुमचं वैभव किती आहे? 80 काय 90,000 असू द्या. तुकोबाने कोणाच्या श्रीमंतीचं वर्णन नाही केलं मला, कोणाच्याच नाही, फक्त कोणाच्या? रावणाच्या. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, कांचनाची तांब्याची मोठी घरे जाती मसाले तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, काशी आणि तांब्याची पण शुद्ध कांचनाची सप्तकोटी. एवढं वैभव आहे तुमचं, मला काय हे नाही 80 काय 9,000 तुझ्या म्हणून मला आनंद वाटला. पहिला प्रश्न संपला. दुसरा प्रश्न असा आहे,
त्या 80,000 चौकीपैकी आवडत्या किती आणि नावडत्या किती? रावण म्हणे मंदोदरी काही बोलती तू? सारे सारे माझ्या आवडतेच आहेत त्या, कारण मी सारे सुंदर पाहून गेलेले आहे. हे कशा बी करा मी का पियाताडी? 80,000 पत्न्या सुंदर आहेत म्हणे हो. नक्की म्हणे हो. मग का हो? 80,000 जर तुमच्या पत्न्या सुंदर होत्या तर तुम्ही सीता मातेला का चोरला? प्रश्न हा निर्माण का चोरला? रावण म्हणे हा हे मला तो विचारू शकते, पण का चोरली सांगू? ह्या बाकीच्या फक्त बाह्य स्वरूपाने आवडल्या मला, पण ही माझ्या अंतःकरणात बिंबलेली, माझ्या अंतःकरणात घर करून बसलेली. मंदोदरी म्हणजे काय गोड बोलले हो. आता मंदोरीच्या डोळ्यातच पाणी आलं. का हो? तुम्हाला सीतामाता मनापासून आवडली? म्हणे हो. नक्की? म्हणे हो. मग का हो? तुम्हाला जर ती आवडली तर तिला तुम्ही आवडली का? रावण म्हणे मी काय आवडणार, मी तर राक्षीच्या वृत्तीचा माणूस आहे. माझा तर विषय सोड, पण या त्रिगुणा तिला कोणी आवडत नाही. मंदोदरी म्हणली पण कोणीतरी, तो वाक्य रावणाचं. रावण म्हणे तिला आवडतात फक्त श्रीराम. तिचा आवडीचा विषय कोण आहे? राम आहे, राम. मंदोदरी म्हणली आता तर खूपच सुंदर बोलली. विढाला विढाला बसा. तुमचं काय म्हणणं? काय चालू होतं आपलं? आता काय चालू होतं? हे म्हणतात ते मला फुल ठेवायला बसवलं तर विचार काय याची माझ्याकडेच कसं काय नजर गेली? बाकीचे सारे सोडून गेले. म्हणजे 80,000 चौथीपैकी आवडते की सारे आवडते म्हणे. काय बोलते तू? सारेचे सारे माझ्या सुंदरच आहेत म्हणले. म्हणले बरं ठीक आहे. मग इतक्या जर सुंदर होतं सीता मातेला का चोरलं? बाकीचे आवडले पण ही माझ्या अंतःकरणात बिंबली, अंतःकरणात बसली. म्हणजे हो. का हो? तुम्हाला ती आवडली पण तिला तुम्ही आवडले की? तुम्ही नाही, तिला आवडतात फक्त कोण? श्रीराम प्रभू. तुम्ही आता खूप गोड बोलले. मग का हो? तिला श्रीराम प्रभू आवडते की नाही? म्हणजे हो. मग तुम्ही ज्यावेळेस तिला चोरून आलं गेले त्यावेळेस काय होऊन गेले? रावण ज्यावेळेस सीता मातेला चोरून आला गेला काय होऊन गेला? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला राक्षसाचा साधू होता येत, तुम्हाला पुन्हा राक्षस होता येत, तुम्हाला मानव होता येत, तुम्हाला हरिण होता येत, कारण तुम्ही मायावी आहे ना. तुम्हाला जर काही होता येतं तर तिला कोण आवडतो? राम. मग तुम्ही रामच व्हा ना. रावण म्हणे तिथं तो घोडं पेट का? मला राम होता येणार नाही याचं उत्तर असं आहे की मी जर राम झालो तर माझ्यात काम राहणार नाही, कारण जिथे राम आहे तिथे काम नाही, आणि जिथे काम आहे तिथे राम नाही. विढाला माझ्या शेवटच्या प्रश्न बोलतो, जरा माऊलीची माफी मागून बोलतो बरं. तुम्ही तिला चोरून आले खरंय? म्हणले हो. आकाश मार्गाने खरंय? म्हणले हो. दोघच होते खरंय? म्हणले हो. मग तुम्ही तिला स्पर्श का केला नाही? रावणाच्या डोळ्यात तर रावण ताडकान भरायला म्हणतो जरे असे हलकट प्रश्न विचारायचे नाही, आणि सीतेबद्दल वाईट बोलायचं लक्षात ठेव म्हणे. का? अगं मी तिला चोरून आलं हेही खरंय, आकाश मार्गाने हेही खरंय, दोघच होतो हेही खरंय, मी स्पर्श करू शकत होतो हेही खरंय, पण ज्यावेळेस तिच्या दारात मी साधू होऊन गेलतो त्यावेळेस मी एक शब्द वापरला होता. कोणता? तो माई. तो माय शब्द माझ्या अंतःकरणात बिंबलेला आहे ना. काय रावणाची उपमा माणसाला देताना? विढाला विढाला कोणतीही उपमा कोणाला देऊ नये हा शास्त्राचा नियम आहे. उपमा देत असताना 4 गोष्टीचं भान ठेवावं: स्वरूप, क्रिया, गुण आणि धर्म. त्याचं स्वरूप सारखं पाहिजे, त्याच्या क्रिया सारख्या पाहिजे, त्याचा गुण सारखा पाहिजे, त्याचा धर्म सारखा पाहिजे. कोणती उपमा कोणाला देऊन जातात आपले लोक? कोणती उपमा कोणाला देते? एकमेकाला टोपण नाव ठेवते, तेच एकमेकाला बिड्या पाहिजे, तेच एकमेकाला म्हणते वा 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 तुमच्यासारखा करणं नाही वा व्हिडिओ
बिडी कुठं कर्ण कुठं ज्यावेळेस असं तू बरं उठू नका तीनदा बसा खाली तुला जायचंय का आता आपण घेऊ नका विढाला विढाला तुकोबाला ज्यावेळेस असं बोलायला लागली त्यावेळेस समोर एक वारकरी होता आणि त्यांनी तुकोबाला प्रश्न विचारला मला तुकोबाला प्रश्न विचारणारे माणसं काय साधी असतील तुकोबाशी प्रश्न विचारणारे ज्यांच्या मुखातून 5वा वेद बाहेर पडला त्यांना प्रश्न विचारणं सोपं आहे ना ते का आपल्यासारखं थोडेच अरे रडू नको कृष्णा पाण्याला जाते तुकोबाला प्रश्न विचारला तुकोबा आहे तुम्ही कोण आहे शास्त्रामध्ये तुम्हाला पदवी काय तुका विष्णू नाही दुजा तुका विष्णू नाही ब्रह्म तुकाशी आले आणि तुम्ही खुशाल देवाला म्हणता पटत का तुम्हाला लोकोबार म्हणतात बाबा हो तो विषय आमचा आहे तो विषय आमचा आहे आपण देवाला ओळखतो रूपावरून संत ओळखतात स्वरूपावरून आपल्याला देवाचं रूप माहिती स्वरूप माहित नाही संतांना स्वरूप माहिती आपल्याला रूप हे बघा ज्यावेळेस शांती ब्रह्म एकनाथ महाराज काशीवरून कावड घेऊन रामेश्वरला चालले आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती असेल ऐकून असेल भगवानगड बरोबर आहे की भगवानगड आता सध्या तिथे नामदेव महाराज शास्त्री आहे बरोबर त्या भगवानगडाचं नाव पहिलं काय होतं तिथे धौम्य ऋषीचा आश्रम होता धौम्य ऋषी म्हणून त्याला धौम्यगड म्हणायचे आणि धौम्यागडाचा शब्दात काय झाला अपभ्रंश झाला त्याचा धुम्यागड झाला कारण मराठी व्याकरण टिकत नाही मराठी व्याकरणामध्ये शब्दात अपभ्रंश होतो मराठी व्याकरणाच्या नियमाने आपण बोलतच नाही महाराज आपल्याकडून अपभ्रंश होतो कारण आपली मुलं नापास होतात फक्त मराठी व्याकरणामध्ये मराठी व्याकरण फार आवड आहे मराठी म्हणजे तो म्हणजे तो ती म्हणजे ती ते म्हणजे तेच हा म्हणजे हाच ही म्हणजे हेच आणि हे म्हणजे हेच इंग्रजीत तसं काही नाही तेच आहे तेच म्हणजे हा ही आहे दॅट म्हणजे तो ती ते ही आहे हू आहे त्याला धुम्यागड म्हणायला लागले धौम्यागडाचा काय झाला धुम्यागड बऱ्याचशा गावाची नाव आहे महाराष्ट्राच्या पाठीमागे काहीतरी पार्श्वभूमी काय आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी गावाचं नाव त्याचं खरं नाव पार्थरडी पार्थरडी म्हणजे अर्जुनाला पार्थ म्हणतात आणि तिथे अर्जुन रडला होता शेंदूर वाधा नावाचं गाव आहे शेंदुरा वाधा नाही ते शेंदुरा नावाच्या राक्षसाचा वध केला तुम्ही शेंदुरा वध असे गावाच्या पाठीमाग काही काही पार्श्वभूमिका असते मग त्याला धुम्यागड म्हणायला लागली आणि तिथे आले दोघ जण कोण कोण हरी आणि हर हरी आणि हर कोण बाबा हरिहरा भेद नाही नका करू त्रिशूळावरी काशीपुरी त्रिशूळावरी काशीपुरी
काशीपुरी चक्रावरी पंढ